हा हे विंटर सीझन आहे आणि हा पण हातानेच बनवला. हे सॉक्स आहे ना? की आपले मुलं किती टॅलेंटेड आहेत. कोकोनटचं शेल आहे, त्यात कागदाचे मोदक केलेले आहे. वा, सारूकडे काहीतरी नवीनच आहे. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. भरपूर दिवसानंतर लॉग येत आहे, कारण मला ना लॉग बनायला खरंच वेळ मिळत नाही आहे. भरपूर वैयक्तिक आणि घरची कामं येत असतात, त्याच्यामुळे मला व्हिडिओ बनायला वेळ मिळत नव्हता. त्यात शौर्यची शाळेमध्ये एक्झाम चालू आहे आणि सारूचीसुद्धा एक्झाम चालू आहे, तर त्याच्यामुळे मला वेळ मिळत नव्हता. आणि आता 1-2च पेपर राहिले शौर्यचे आणि सारूचे. मग त्याच्यामुळे मी आता हा लॉग बनवायला घेतलेला आहे. लॉग बनवायचं कारण की सारूची जी शाळा आहे त्या शाळेमध्ये कंदील आणि इतर जे क्राफ्ट आहेत त्याचं एक्झिबिशन भरवलेलं आहे. तर सारूच्या शाळेत जाणार आहे आणि ते सर्व जे एक्झिबिशन आहे त्याच्यामध्ये कोणकोणते क्राफ्ट ठेवलेले आहेत, कोणकोणत्या डिझाईनच्या वस्तू ठेवलेल्या आहेत आणि हँडमेड वस्तू आहेत, त्या सर्व गोष्टींचा आज व्हिडिओ असणार आहे. आणि त्यामध्ये सारूची शाळासुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर सारवी, कसं वाटतं आज? कसं वाटतं तुला? बरं वाटते. काय बघायला जाणार आपण शाळेमध्ये? कोणी बनवलं आहे कंदील? पप्पानी बनवलं बाबू? मी बनवलं होतं आणि सारूने मग मदत केलेली आहे. तर चला म्हणजे तुमचं जास्त वेळ घेत नाही, आपण डायरेक्ट पोचूया सारूच्या शाळेत. कसं जायचं बाबू सारवी शाळेत? बाईकने का चालत जाऊया? कोणाची बाईक आहे? तू चालवणार का मी चालवणार? तर चला चला पटापट चला, ये लवकर. चला आपण डायरेक्ट सारू शाळेत जाऊया. गाडी कुठे आपली? ही गाडी आपली आहे. चला 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 लवकर लवकर बसा गाडीवर. थांब मी तुला उचल. नाही बाबू, घाण नाही आहे. तुला घाण वाटलं? या या, सारवी बसली. चला आपण पोचलो आता सारवीच्या शाळेकडे. सारवी उतरा आता. उतरा 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 उतरा. सारवी आमची उतरली. बाबू पाण्याची बॉटल धर. तर तुम्हाला सारवी एक्सायटेड आहे खूप, है ना सारवी? चावी निघत नाही. चावी निघाली वगैरे. सारवीची शाळा आहे, रामकृष्ण शारदा समिती. सारवी, कोण आले ना अजून? चल आपण बघूया आतमध्ये कोण आले. हां, एवढे लोक आले आहेत ना. तर चला 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 चला. सारूच्या शाळेमध्ये आता मस्तपैकी क्राफ्ट भरवलेले आहेत. आपण एक सगळं एक्झिबिशन पाहूया. अरे वा, सारूची चप्पल काढायची आहे. सारूची आमची चप्पल काढायची आहे. चला इथे ठेवायची चप्पल. अरे वा, सारूच्या शाळेत आलो. सारवी, टीचरला गुड मॉर्निंग कर सगळ्यांना. गुड मॉर्निंग बोल. हां, गुड मॉर्निंग. या सारवीच्या मोठ्या टीचर. टीचर तुमचं नाव काय आहे? माझं नाव अमृता अनिल लाड. छान, तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे. हां, आणि तुम्ही कोणत्या एजवाल्या मुलांना शिकवता? मी सीनियर केजीच्या मुलांना. सीनियर केजीच्या मुलं, 5 वर्षापेक्षा जास्त. आणि शाळेचं टायमिंग किती आहे? त्यांचा 9:15 ते 12:15. 12:15. आणि तुम्ही हे जे सगळे एक्झिबिशन भरवलं आहे ते कशा संदर्भात भरवलेलं आहे? हे आम्ही ज्या मुलांनी ऍक्टिव्हिटी केल्या आहेत ओके, त्यास आम्ही हे केलं. आणि दिवाळी असल्यामुळे आम्ही ऍक्टिव्हिटी केली कंदील आणि दिव्यांची. छान. मग हे जे एक्झिबिशन आहे याच्यामध्ये कोण पर्यवेक्षक येणार आहेत का? काय आपणच? नाही, आम्ही सगळ्यांनी पॅरेंट्सला आणि बोलवलं आणि मुलांना. ठीक आहे, थँक्यू थँक्यू, धन्यवाद मॅडम. वेलकम. हां, दुसरं पण मॅडम. मॅडम तुमचं नाव सांगा. ओके, ज्युनियर के जी. आणि किती वर्षापासून आहे तुम्ही इथे मॅडम? 1 इयर पासून आहे. छान, धन्यवाद. तुमचं नाव मॅम? माझं नाव प्रियांका शांतनस्ते मंदिरकर. ओके. मी नर्सरी आणि प्ले ग्रुप शिकवते. ओके. इथे 1 वर्ष मला झालेलं. 1 वर्ष झालं आहे. ओके ओके, छान छान. तर चला आपण जे सर्व एक्झिबिशन भरवलेलं आहे ते सर्व आपण इकडे पटापट पाहून घेऊया. सारवी, या आपण टीचर बरोबर या या पटापट सगळं बघूया बाबू. हां, याची माहिती द्याल का मॅडम? हे काय आहे? काय बाबू? कंदील. हे सर्व मुलांनी केलेलं आहे, सिनियर केजीच्या. तर बघा मंडळी, तुम्ही पाहू शकता हे सर्व सिनियर केजीच्या मुलांनी इथे सगळं हेडलाईन मध्ये दिलेलं आहे. बघा तुम्ही, बघा टीचर्स कॉपी, RKS, गंमतवाडी, त्यांचे नावं दिलेले आहेत. आणि त्या मुलांनी सगळं हे स्वतःच्या हाताने रंगवलेलं आहे. तुम्ही पाहू शकता किती छान छान चित्र असे काढलेले आहेत. आणि बहुतेक सर्वच मुलं टॅलेंटेड आहे. बाबू, हे कोण आहे? चुटकी. हा, चुटकी. छान. त्याच्या व्यतिरिक्त बघा इथे पाहू शकता. याला काय म्हणतात मॅडम? हे आम्ही क्राफ्ट मध्ये केलंय. क्राफ्ट मध्ये केलंय. कलर करून घेतलंय. ओके, कलर करून घेतलेलं आहे. आणि हे म्हणजे असं पकड अटॅच केलेलं आहे.
तर त्याचं खेळलं की ते खेळ हात पाय असे हालतात ना. कठपुतलीचा गेम पण हा कठपुतली सारखं असतं. आपण ते स्टोरी पण दाखवू शकतो. आपण एखाद्या मेळ्यामध्ये गेलो तर तिकडे सगळे अशा गोष्टी असतात बघा. याच्यामध्ये छान छान असे विदूषक बनवलेले आहेत आणि प्रत्येक प्रकारचे कार्टून आहेत आणि चुटकी तर आहेच. दोन्ही याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता. त्याच्या व्यतिरिक्त तिकडे पुढे आपण बघा इथे बोर्ड लिहिलेलं बघा, RKSS गंमतवाडी हॅपी दिवाळी. त्याच्या निमित्त इथे सगळं एक्झिबिशन भरवलेलं आहे आणि त्याच्यात तुम्ही पाहू शकता बघा खूप छान असं इथे कलाकृती केलेली आहे, खूप छान असे ड्रॉइंग केलेलं आहे आणि कलर काम केलेलं आहे. आणि लहान लहान मुलं बघा इथे मुलीचं नावसुद्धा दिलेलं आहे, तन्वी, खुशी कुमारी. आणि खूप छान असं त्यांनी बघा ते सिनेरी काढलेलं आहे. इथे फ्लावर आहे, फ्लावरला कलर केलेला आहे. इथे पण सिनेरी आहे, घर दाखवलेलं, झाड बघा किती छान. म्हणजे ॲक्टिव्हिटी बघा त्यांची मुलांची किती छान छान आहे. अजून इथे सुद्धा बघा सिनेरी आहे. त्याच्या व्यतिरिक्त इथे नवरात्रीचा आईचा फोटो आहे बघा, तुम्ही पाहू शकता जगदंबेचा. आणि सेम कलर केलेले आहे सगळ्यांमध्ये. म्हणजे हे सगळं स्वतःच्या हातानेच केलेलं आहे का? मुलांनी स्वतःनी केलेलं आहे, त्यांना काही सांगायची गरजच नव्हती. खूप छान. हे सगळे सिनियर KGचेच आहेत का? छान, सिनियर KGचेच आहेत. हे शेप दिले सगळं बघा, रेक्टेंगल, सर्कल, ट्रायंगल. त्याच्या व्यतिरिक्त बघा इथे सफरचंद आहे आणि इथे फुलदाणी आहे, इथे विदूषक आहे आणि छान छान कलर काम केलेलं आहे लोकांनी. आपण जरा पुढे जाऊया. हे काय आहे? अच्छा, मुलांना अल्फाबेट ॲक्टिव्हिटी सगळी नाही. छान. त्याच्या व्यतिरिक्त इथे काय आहे? सृष्टी शशिकांत कदम यांनी काय बनवलं आहे ज्युनियर KGच्यांनी? हे सगळे वॅक्स आहेत का? दिवाळीच्या सगळ्या पंत्या आणि सगळे हँडमेड आहेत का? हे त्यांनी स्वतः बनवले आहेत का? तर बघा तुम्ही पाहू शकता त्यांनी स्वतः बनवलेलं आहे. हे डायरेक्ट केलं आहे का? छान. रेडीमेड आहे ना? सगळं स्वतः त्यांनी केलं. बघा तुम्ही छान. कोकोनटचं शेल असतं ना त्याचं. अच्छा, हे कोकोनटचं शेल आहे, त्याला कलर केलाय करून त्याला डेकोरेट. बाबा हात नको लावा. आणि ह्या पंत्या पण मोदक केले गणपतीला. अरे वा. हे बघा तुम्ही मंडळी पाहू शकता कागदाचे मोदक केलेले आहे ज्युनियर KGच्या. बघा ना, असं लांबून असं वाटतं खरोखरचे मोदकच आहेत. तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून कळणार बघा. आणि याच्यामध्ये कलरवाले मोदक पण आहे आणि बहुतेक सगळे हँडमेड आहे. त्याच्या व्यतिरिक्त इथे पाहू शकता बघा, इथे पण छान असं फुलदाणीसारखं केलेलं आहे डिझाईन्स आणि हँडमेड आहे. आणि ही पण पंथी तुम्ही पाहू शकता. असं तुम्ही डिझाईन करून स्वतःच्या दारामध्ये पण लावू शकता. खूप छान अशी डिझाईन आहे. बाबा हात लावा तिकडे. लाजते कशाला? चारू लाजते. त्याच्या व्यतिरिक्त बघा तुम्ही ते पाहू शकता. इथे सुद्धा बघा छान छान कलाकृती केलेली आहे हँडमेड. हे काय आहे? फ्लावर्स बनवलेले नर्सरीच्या. हे मागच्या वर्षीचं आहे का? ठीक आहे. छान. बघा इथे छान छान अशा होड्या बनवलेल्या पावसाळ्याच्या आणि चिपकवलेल्या आहेत आणि बहुतेक सगळं हँडमेडच कलर म्हणजे सगळं हातानेच केलेलं आहे. मागच्या वर्षीच पण ते रावण बनवून घेतले दसऱ्यासाठी. अच्छा, दसऱ्यासाठी बघा लहान मुलांनीच बनवलेलं आहे आणि स्वतःच्या हातानेच बनवलं. तुम्ही पाहू शकता छान छान अशी मिशी दाखवलेली बघा. मुकुटसुद्धा घातलेलं आहे आणि लांबून का तुम्ही जवळून पण बघायला तुम्हाला लगेच कळणार. छान. इथे पण इथे गणपती बाप्पा आहे. छान असं त्याला रंगकाम केलेलं आहे बघा, तुम्ही पाहू शकता. ही सारवी आहे. सारवी तू आहे ना? कोण आहे? हां. आणि हे काय आहे? अच्छा, हाताचे ठसे. हाताच्या ठसेने बघा तुम्ही पाहू शकता भारताचा तिरंगा फ्लॅग बनवण्यात आलेला आहे. हे पायाचे ठसे आहेत. त्याच्या व्यतिरिक्त झेंडा आहे आपला भारताचा. हळूहळू इथे सुद्धा छान असे क्राफ्ट केलेले आहे. हे पण सगळे हँडमेडच आहेत आणि बहुतेक वर्गामध्ये जेव्हा मुलं शिकत असतात त्यावेळी सगळे मुलांनी स्वतःच्या हाताने बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे कलरचे बघा तुम्ही पाहू शकता सगळे क्राफ्ट. आणि त्याचे बघा रिसायकल तुम्हाला इथे दिलेलं आहे बघा. पाऊस कसा पडतो, कसा रिसायकल होतो, ढग कसे तयार होतात, बाष्पामध्ये कसं त्याचं रूपांतर होतं, ते सगळं दाखवण्यात आलेलं आहे. हे तुझंवाले सारवी म्हणते ना. चला ये तुझं इकडे बाबू. वा. इथे सुद्धा एक बोर्ड आहे. इथे सुद्धा छान असे ड्रॉइंग करण्यात आलेलं बघा, तुम्ही पाहू शकता. भारताचा नकाशा आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप छान छान असं इथे राखी पण आहे. हां, इथे श्री गणेश आहे, रक्षाबंधनचं दाखवलेलं. हां, झेंडा पण आहे. कॉलेजने बनवलेलं आहे. हे ओरिजिनलचं आहे का? ओरिजिनल आहे. अच्छा, पेपर कट करून. अच्छा, म्हणजे शेप पहिला बनवण्यात आलेला आहे, त्याच्यानंतर हे करण्यात आलेलं आहे. छान. हां, वा. सारवीकडे काहीतरी नवीनच आहे. काय सारवी? काय म्हणतात बाबू त्याला? नाही. सारवीचे सगळे फ्रेंड्स पण आलेले आहेत आणि त्यांचे पॅरेंट्ससुद्धा आलेले तुम्ही पाहू शकता. हां, इथे बघा तुम्ही पाहू शकता राखे आहेत आणि हे पण इकडेच बनवण्यात आलेले आहेत. हां बघा, हे लहान लहान मुलांनी सर्व बनवलेलं बघा. मुलांची कलाकृती बघा. मुलांना किती छान डिटेलिंग सगळ्या गोष्टी इथे शाळेमध्ये शिकवल्या जातात. शाळेचं नाव आहे RKSS गंमतवाडी.
प्रतिष्ठानगरमध्ये स्थित आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही ते पाहू शकता बघा. हे सगळं मुलांना सगळं शिकवण्यात येतं. आपल्याला माहीतच नसते सगळ्या गोष्टी मुलांना इथे ॲक्टिव्हिटी शिकवण्यात येतात. जेव्हा असं एखादं एक्झिबिशन लागतं त्यावेळी आपल्याला ते कळतं की आपले मुलं किती टॅलेंटेड आहेत. मुलांचा टॅलेंटेडपणा कलाकृती ॲक्च्युली पॅरेंट्सने ओळखायला हवी. आपण आपल्या कामामध्ये व्यस्त असतो आणि मुलांकडे खरंच वेळ देत नसतो. पण मुलं शाळेमध्ये कुठल्या ॲक्टिव्हिटी करत असतात ते मुलांना तुम्ही शाळेतून जेव्हा घरी येतात तेव्हा त्यांच्याकडे जाणून घ्यायचे असतात. ते पण बघा, वा, तिरंगा बनवण्यात आलेला आहे आणि सर्व तुम्हाला शाळेमध्ये शिकायला मिळतं. हा बाबू, आपण बघूया पहिला. इकडं पण लाईनीत यावे ना बाबू. हे बघ ते जोकर आहे बघ, छान छान पतंग आहे बघ, पतंग आहे, काईट आहे बघ, हे बघ काईट. हो, आपल्याला बनवायचे शाहू पुढच्या टायमाला. सारी आपल्याला बघा काय दाखवते. बाबू ते सगळं बनवते इकडे बसून. मग हां, पण सगळं फ्रेंड लोक बनवतात ना. बाबा हात नाही लावायचा, पडेल ते. आपण पुढे येऊया जरा बघ. हे असले बाबू, हे पण तसंच आहे काय? हे काय आहे? पपेट आहे. असं खाली खेचायचं का? बघा पपेट आहे छान प्रकारे. आणि हा पण हातानेच बनवला. हे सॉक्स आहे ना? हे सॉक्स आहे. आतमध्ये काय टाकले? स्पंज टाकलं नाही तर ॲक्टिव्हिटी कर. हो, छान छान. एखाद्याला गिफ्ट देण्यासाठी छान आहे ना. छान छान. हा बाबू, हां इथे सुद्धा पतंग आहे. आपण पुढच्या रॅकवर जाऊया. हे मग आपण पाहिलं होतं बघ. याच्यामध्ये अशा पंत्या दाखवलेल्या डिझाईनमध्ये लांबून आपल्याला असं पंत्याच वाटतात. त्याच्यामध्ये तुम्ही बघ पाहू शकता सगळे कलरचे आहेत. हे सारवीचे आमच्या. अरे वा, सारवी तुझं पण इकडे. आणि याच्याने इथे फुलदाणी, ही पण सुद्धा हँडमेड बनवण्यात आलेली आहे. लांबून बघा किती छान वाटते. गुलाबाची फुलं आहेत. हा बाबू, आणि ABCD आहे. हे तू बनवलं आहे बाबू? नाही ते रेडीमेड आहे. बा बघ इथे बघा डॉगी आहे छान प्रकारे, आणि लायन आहे, आणि डिअर आहे, हरिण आहे. छान छान प्रकारचे बघा तुम्ही पाहू शकता. ते कलर कम करण्यात आलेले क्राफ्टचे. आणि हे काय आहे? त्याच्यानंतर लर्निंग सगळ्या ज्या गोष्टी आहेत आपल्या शिकायच्या असतात पॉझिटिव्हनेसच्या, त्या सगळ्या इथे करण्यात आलेल्या आहेत. त्याच्या व्यतिरिक्त शाळेमध्ये तुम्ही पाहू शकता महिला वर्ग असतात, त्यांचं इथे शिवण क्लाससुद्धा आहे आणि ते सुद्धा इथे शिकवण्यात येतं. कोणाला जर याची काय इन्क्वायरी चौकशी करायची असेल तुम्ही ते जाणून घेऊ शकता. काय झालं सारवी? हां ठेव ना बाबी, इथे ठेव, इथे ठेव. बघा तुम्ही पाहू शकता. काय आलं? हां इथे मधल्या रॅक राहिलं, आपण पाहिलाच नाही टेबल. इथे सुद्धा छान असं बघा एक्झिबिशनचं पार्ट्स इकडे लावण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता. हे पूर्ण हे माय 5 सेन्स ऑर्गन्स आहे, त्यांनी सगळे दिले तुम्ही पाहू शकता. ज्या सगळे आपले सेन्स असतात बॉडीच्या, जे आपल्याला ओळखतात त्या सगळ्या ते दिलेल्या बघा. माय टंग कॅन टेस्ट, म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला कळते ते कुठल्या गोष्टीने कळते पदार्थ, ते टंगमुळे ते सगळे इथे दिलेले आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा लहानपणी सगळ्या शिकवल्या जातात, जसं जसं मुलं प्रत्येक वर्गामध्ये वाढत जातात तेव्हा त्यांना ते लेसनमध्ये येत असतं. आणि याच्या ह्या गोष्टीवर सगळ्या प्रश्न असतात आणि लेसन्स असतात आणि एक्झामला त्याचे प्रश्न येत असतात. छान असं ते तुम्हाला बघा प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे. छान. आणि याच्या व्यतिरिक्त हे काय दिलेलं आहे? मान्सून सीझन आहे बघा तुम्ही पाहू शकता. पावसाळा आहे, 4 सीझन. त्यांनी 4 सीझनचं बनवलेलं. ओके मान्सून आहे, हे हां विंटर सीझन, हे विंटर सीझन आहे. आणि हा हे समर summer सीझन. season आहे. वा छान. रेनी सीझन. आणि हा रेनी सीझन आहे बघा. म्हणजे तुम्ही पाहू शकता. म्हणजेच एवढेच 1 फुटाचा जो सर्कल आहे त्यामध्ये तुम्हाला 4 प्रकारचे सीझन्स आहेत ते तुम्हाला पाहायला मिळते. बघा ना किती छान कलाकृती केलेली आहे बघा. छोट्याशा जागेमध्ये 1 फुटाच्या जागेमध्ये एवढी छान. काय नाव यांचं? इनाया खान. या इनाया खानचं खूप खूप अभिनंदन. खूप छान असं प्रदर्शन इथे भरवण्यात आलेलं आहे. आणि आम्हाला ती कलाकृती आम्हाला यांच्या माध्यमातून पाहायला मिळालेलं आहे. ते पण इनायाचं आहे का? बघा ही जी मुलगी आहे सिनियर KGची आहे काही? ज्युनियरचं होतं. सिनियरचं. ओके. म्हणजे त्यांच्या घरामध्ये तुम्ही पाहू शकता. खूप छान अशा प्रकारचं त्यांची पूर्ण फॅमिली आहे ती या प्रोजेक्टमध्ये त्यांनी पूर्ण त्यांचा हातभार लावलेला आहे. आणि खूप छान प्रकारे त्यांनी बोलतात ना प्रदर्शन मांडण्यासाठी इथे प्रयत्न केलेला आहे. हे सगळे सारवीचे सगळे फ्रेंड्स लोक आलेले बघा. सिनियर KGचे आहेत, ज्युनियर KGचे आहेत, सर्व आलेले आहेत. आणि ते लोक आपल्या आईवडिलांसोबत आलेले आहेत, पॅरेंट्ससोबत आलेले आहेत. आणि सर्व जो एक्झिबिशन आहे त्याचा सगळं आनंद घेत आहे. खूप छान असं एक्झिबिशन भरवलेलं आहे. कोण आहे फ्रेंड? हिचं नाव काय बाबू? सारी सांग ना, तिचं नाव सांग ना. तिचं नाव काय आहे? तुझी फ्रेंड आहे ना? मग तुला नाव नाही माहिती? बघ किती शांत आहे बाबू, किती शांत आहे. बघ दीदी
सारीचे सगळे फ्रेंड्स आहेत, सिनियर के जी, ज्युनियर के जीचे आहेत, प्ले ग्रुपचे आहेत. मग बाकीचे लोक बघा सगळे एक्झिबिशन पाहत आहेत आणि तुम्ही पाहू शकता हळूहळू पॅरेंट्स लोकांची गर्दी होत आहे बघा. या टीचर आता आले आहेत आमच्या मोठ्या टीचर. यांच्यावर बसून जेवता तुम्ही, लंच करता? कोण कोण बसते तुझ्या बाजूला? हां हां ठीक आहे चालेल. आता दुसरं आता दुसरं काय? ए दिदू नको, दिदू चिमणूड खेळ इकडे खाली बसून. एक एक ये हळूहळू. पेक्षा ये लवकर, पेक्षा. हां परत परत परत. तर हळूहळू सगळे शाळेतली मुलं आणि त्यांचे पॅरेंट्स येत आहेत आणि एक्झिबिशनचा आनंद घेत आहेत. खूप छान असं एक्झिबिशन सारवीच्या शाळेमध्ये भरवलेलं आहे. शाळेचे जितकेही पालक आहेत आणि त्यांची पूर्ण टीम आहे, खरंच त्यांचे खूप खूप मनापासून आभार मी मानतो. त्यांनी खूप छान असं प्रदर्शन भरवलेलं आहे आणि आम्हाला ते पाहायला मिळालेलं आहे. तर म्हणजे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, आपल्या मुलांसोबत त्यांच्या शाळेमध्ये काय गोष्टी घडतात त्या गोष्टी तुम्ही घरी आल्यानंतर मुलांशी विचारपूस करा आणि त्यांच्याकडे जाणून घ्या. हो बाबू. हां तर चला मंडळी, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. बाय.